So, good afternoon, all. We are again going to resume our first lesson, that is halogen derivatives of alkanes and arenes. Is the lesson we have started? Yes or no? We have started halogen derivatives or not? Yes, and we have covered nomenclature of alkyl and aryl halide up to last session. Yes or no? Guys, am I right? Guys, I'm talking to you. We have done this part only, na? Okay. So now we are going to discuss what reactions of preparations. Reactions of preparations of. Yes, बोलो. Yes, बोलो. अल्काइल हॅलाइड झालंय फक्त अल्काइल हॅलाइड फिनिश झालंय फक्त अराइल हॅलाइड नाही झालेलं. अराइल हॅलाइडचं नॉमेनक्लेचर नाही झालं का? सो वी हॅव डन ओनली अल्काइल हॅलाइड्स ना? येस और नो? येस सर. ओके. सो हॅलो अरेन्ज राहिले ना? हो सर. सो ठीक आहे ना. मग जर हा टॉपिक जरी स्टार्ट केला आणि हॅलो अरेन्जचं नॉमेनक्लेचर जेव्हा हॅलो अरेन्जच्या रिएक्शन येतील तेव्हा घेतलं तरी चालेल की आताच घेऊन टाकायचं? आता घ्यायचं नॉमेनक्लेचर? तेव्हा घेतलं ठीक आहे. काय करू की तेव्हा घेतलं तरी चालेल किंवा आताच घेतलं तरी चालेल. आपण रिएक्शन्स ऑफ प्रिपरेशन स्टार्ट करायच्या का? एकदा विचारून घेऊया. गाइस, शॅल आय स्टार्ट विथ रिएक्शन्स ऑफ प्रिपरेशन्स ऑफ alkyl halide, or that nomenclature part of this particular compound is left. This is to be started. हा aryl halideचा nomenclatureचा जो पार्ट आहे 5 मिनिटं 10 मिनिटांचा इझी आहे. फक्त पोझिशन्स कळल्या पाहिजेत. पोझिशन्स वरती बेस्ड आहेत. हॅलोजन च्या रिस्पेक्टिव्ह बाकीचे ग्रुप्स कुठे आहेत? ऑर्थो, पॅरा, मेटा, सेकंड, थर्ड, फोर्थ कुठल्या कार्बनला आहेत त्याच्यावरनं आपण नॉमेनक्लेचर ठरवतो. आयुपीएससी मध्ये तर तसंच करणार, नंबरिंग करणार. कॉमन मध्ये फक्त ऑर्थो, मेटा, पॅरा असं नंबरिंग येतं. सो हे जे राहिलेला पार्ट आहे हा डिस्कस करायचा आहे की रिएक्शन्स ऑफ प्रिपरेशन्स ऑफ अल्काइल हॅलाइड. दिस इज टू बी डिस्कस्ड. कोणता घ्यायचा पटकन सांगा. सर रिएक्शन्स घ्या, नॉमेनक्लेचर नंतर घेतलं तरी चालेल. येस, ओके. सो अनिकेश इज ओके विथ रिएक्शन्स ऑफ प्रिपरेशन्स ऑफ अल्काइल हॅलाइड्स. ओके. सो shall I start this part, guys? Just if you are okay with it, I can start this one. Okay. So we are going to discuss this part in detail. Which part? Reactions of preparations of alkyl halide. So we are going to discuss this part, reactions of preparations of alkyl halide. But before discussing this particular part, let me tell you one thing. Okay, how actually in alkyl halide carbon halogen bond is present. Look at general formula. General formula of alkyl halide is what? R dash X. Yes or no? यानी कि what we have done, we assume that by removing hydrogen and adding halogen, we can prepare RX from alkane. अल्केन का एक हाइड्रोजन रिप्लेस करके उसकी जगह पे एक हैलोजन इंसर्ट करके वी कैन प्रिपेयर व्हाट? अल्काइल हैलाइड. दिस इज द थॉट मेथड एंड दिस इज द मेथड फॉर डेफिनेशन ऑफ अल्काइल हैलाइड. वी हैव हायपोथेटिकली पोस्टुलेटेड. आपण हायपोथेटिकली सांगितले नाही अशी रिएक्शन डिफिकल्ट आहे, कारण अल्केनचा एकच हायड्रोजन रिप्लेस होण्याच्या ऐवजी एकापेक्षा जास्त हायड्रोजन रिप्लेस होऊन फक्त अल्काइल हैलाइड म्हणजे वन हॅलोजन ऍटम कंटेनिंग कंपाऊंड, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजेच अल्काइल हॅलाइड बनण्याच्या ऐवजी डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पण बनू शकतात ना. येस ऑर नो? बट आपण मानलंय असं की जर एक हायड्रोजन ऍटम कुणाचा? अल्केनचा एका हॅलोजन ऍटमनी रिप्लेस केला तर अल्काइल हॅलाइड बनतो. अशा प्रकारे आपण मानलंय की अल्काइल हॅलाइड अशा प्रकारे बनवता येऊ शकतो. फॉर द सेक ऑफ डेफिनेशन करता यावी अल्काइल हॅलाइडची म्हणून आपण ही मेथड मांडलेली. ऍक्च्युअल ही मेथड आपण अल्काइल हॅलाइड बनवण्यासाठी वापरत नाही, पण फॉर द सेक ऑफ डेफिनेशन करता यावी म्हणून आपण ही वापरली ना. येस ऑर नो? इथपर्यंत क्लिअर आहे ना सगळ्यांना की डेफिनेशन करता यावी कुणाची? अल्काइल हॅलाइडची. म्हणून आपण असं मानतो की अल्केनचा एक हायड्रोजन ऍटमच्या ऐवजी
हॅलोजन रिप्लेस केला तर R-X म्हणजे अल्काइल हॅलाइड बनतो. डेफिनेशन करणं सोपं व्हावं म्हणून आपण ही मेथड मानतो. ऍक्च्युअली प्रॅक्टिकली आपण या मेथडनी अल्केन पासून अल्काइल हॅलाइड बनवत नाही, पण डेफिनेशन साठी आपण ही हायपोथेटिकल रिएक्शन वापरतो किंवा ही रिएक्शन आपण कन्सिडर करतो. येस ऑर नो? येस ऑर नो गाइस? हे क्लिअर आहे का सगळ्यांना? ओके, सो हा आर ग्रुप जो आहे अल्केनचा, आर ग्रुप म्हणजे काय? आर ग्रुपच्या कार्बनला जो कुठला आर ग्रुप असेल, इथेन, इथिल, मिथिल, प्रोपिल, त्याचा जो हायड्रोजन आहे त्याच्याऐवजी हायड्रोजन आणलाय, म्हणजे आर ग्रुपचा कार्बनच बॉन्डेड आहे ना. म्हणजे इथे लिहितो मी ऍक्च्युअली कार्बन ऑफ आर ग्रुप इज bonded to dash X, that is in alkyl halide C-X bond is present. कुठला बॉन्ड प्रेझेंट असतो? अल्काइल हॅलाइडच्या कार्बनला हॅलोजन बॉन्डेड असतो, म्हणजेच कुठला बॉन्ड प्रेझेंट असतो? C-X. हे जे डॉट डॉट दाखवले ते काय आहे? मी खूप वेळा सांगितलं, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला हे डॉट्स दाखवावं लागतात. हा कार्बन इकडे, बाकी 3 कोणाला पण अटॅच असेल, हायड्रोजन किंवा अजून अल्किल ग्रुपला वगैरे, पण कार्बन हॅलोजन बॉन्ड प्रेझेंट असणारच आहे. कशामध्ये? अल्काइल हॅलाइड मध्ये. म्हणजे बेसिकली अल्काइल हॅलाइड मध्ये हाच बॉन्ड जो आहे जो फंक्शनल ग्रुपचा रोल प्ले करतो. येस ऑर नो? डू यू एग्री विथ दिस फॅक्ट की अल्काइल हॅलाइडचा आर ग्रुप म्हणजेच आर ग्रुपचा कार्बनच हॅलोजनला बॉन्डेड आहे, आणि तिथे कुठला बॉन्ड आहे अल्काइल हॅलाइड मध्ये? C-X बॉन्ड, कार्बन हॅलोजन बॉन्ड. येस और नो गाइस? डू यू एग्री विथ दिस फैक्ट? ठीक है, सो एवरीवन इज एग्री विथ दिस फैक्ट कि C-X बॉन्ड है. तो अल्काइल हॅलाइड का जो भी रिएक्शन होगा, म्हणजे अल्काइल हॅलाइडच्या ज्या कुठल्या रिएक्शन असतील त्या कशावरती डिपेंड असतील रे? किंवा अल्काइल हॅलाइडच्या ज्या कुठल्या केमिकल प्रॉपर्टीज असतील त्या कशावरती डिपेंड असतील? पटकन सांगा, कुठल्या बॉन्ड वरती डिपेंड असतील? C-X बॉन्ड वरती ना? येस और नो? Most of the chemical properties आणि फिजिकल पण depends upon nature of C-X bond present in alkyl halide. Yes or no? Most of the chemical property कशावरती डिपेंड असतील अल्काइल हॅलाइडच्या? C-X bond present in alkyl halide. Yes or no? मोस्ट ऑफ द केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी पण कशावरती डिपेंड असतील? C-X बॉन्ड वरती डिपेंड असतील. जो C-X बॉन्ड कोणामध्ये आहे? अल्काइल हॅलाइड मध्ये आहे. येस और नो? मग आपल्याला कशाच्या नेचर विषयी डिस्कशन करावं लागेल? वी हॅव टू डिस्कस नेचर ऑफ व्हॉट कार्बन हॅलोजन बॉन्ड इन अल्काइल हॅलाइड. वी हॅव टू डिस्कस दिस ना. आपल्याला डिस्कस करावं लागेल की नाही C-X बॉन्डचं नेचर, आणि मग आपण मेथड ऑफ प्रिपरेशन कडे जाऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू डिस्कस द नेचर ऑफ C-X बॉन्ड. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू डिस्कस नेचर ऑफ C-X बॉन्ड. येस और नो? हे कळालं इथपर्यंत? जस्ट गो ऑन टेकिंग द स्क्रीनशॉट ऑफ दिस. जस्ट गो ऑन टेकिंग द स्क्रीनशॉट ऑफ दिस. स्क्रीनशॉट घ्या याचा, चला पटकन. टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. डन द स्क्रीनशॉट. चला रब, बाकीच्यांनी पण स्क्रीनशॉट घ्या सो दॅट इट विल बी इझी टू प्रिपेअर नोट्स. रब करतो मग आता C-X बॉन्डचं नेचर बघायचंय. मग कोणी मला सांगेल का X stands for what? What do you mean by X in this particular alkyl halide or C-X bond? What is that X particularly? What do you mean by X? We are going to discuss what? Nature of C-X bond in alkyl halide. Nature of C-X bond in alkyl halide is what we have to discuss. Yes or no? Is what we have to discuss. काय डिस्कस करायचं आपल्याला? Yes. So everyone is answering that X stands for halogen. So n number of people are telling me
n number of people are telling me x is equal to f हो सकता है, cl हो सकता है, br हो सकता है, या फिर x की जगह पे I भी हो सकता है. All these are nothing but what? All these are nothing but halogens. करेक्ट आहे का? हे सगळे काय हॅलोजन्सच ना? येस और नो? सो एनी हॅलोजन कॅन बी देअर. एनी हॅलोजन कॅन बी देअर. येस और नो गाइस? एनी हॅलोजन कैन बी देयर. ठीक है, लेकिन अगर हैलोजन चेंज हो गया तो बॉन्ड में कुछ डिफरेंस आएगा क्या? यस, बॉन्ड विल डिफर विद डिफरेंट हैलोजन, कॉमा नेचर ऑफ कार्बन हैलोजन बॉन्ड इन अल्काइल हैलाइड डिफर्स. हॅलोजन बदलला, नेचर थोडं बदलेल. नेचर थोडं बदलेल असं का म्हणालो? बघा, ऍक्च्युली नेचर बदलेल म्हणजे मला काय सांगायचं, CH बॉन्ड जो आहे अल्काइल हॅलाइड मधला, या कार्बन हॅलोजन बॉन्ड मधले जे दोन बॉन्डेड ऍटम्स आहेत, कुठले कुठले? कार्बन ऑफ अल्काइल ग्रुप अँड हॅलोजन. कार्बन ऑफ अल्काइल ग्रुप अँड हॅलोजन हे जे दोन आहेत, यांच्यामध्ये मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे रे? कोणी सांगेल का? हु इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह? Guys, who is more electronegative? Can anyone tell me who is more electronegative? Guys, can you tell me who is more electronegative? X or C? Who is more electronegative? फटाफट, you have to speak. तुम्ही पटापट बोलत गेले की होऊन जाईल. Yes. So अगर ये मोर इलेक्ट्रोनेगेटिव है, ये हैलोजन मोर इलेक्ट्रोनेगेटिव है, ये डॉट क्या दिखा है मैंने उसके ऊपर? व्हाट डू मीन बाय दीज डॉट्स? हे डॉट्स म्हणजे काय? कोणी सांगेल का? डॉट्स स्टँड्स फॉर व्हाट? ये डॉट क्या है? पेयर ऑफ डॉट्स क्या है? ये टिकल्या लावलेत का? हाँ, येस येस, करेक्ट. आदिती, प्राजक्ता, आरती, संकेत, अनिकेश, ट्विंकल लोन पेयर आहे. आणि हॅलोजन म्हणजे ग्रुप 17 एलिमेंट्स. ग्रुप 17 एलिमेंट्स म्हणजे काय? हॅलोजन म्हणजे ग्रुप 17 एलिमेंट्स म्हणजे काय? त्यांच्या आउटर शेल मध्ये 17 - 10 7 इलेक्ट्रॉन्स असतील आउटर शेल मध्ये. आउटर शेल मध्ये जे 7 आहेत त्यापैकी एकच अनपेड आहे आणि उरलेले 6 इलेक्ट्रॉन्स कसे असतील? 1 2 3 पेअर्सच्या फॉर्म मध्ये. आउटर शेलचे जे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत जे 3 पेअरच्या फॉर्म मध्ये आहेत ते आपण लोन पेअर ने इंडिकेट. लोन पेअर म्हणजे पेअर्स ऑफ डॉट ने इंडिकेट करतो. दे डोंट टेक पार्ट इन द बॉन्डिंग अनलेस अँड अंटिल रिक्वायर्ड. जनरली ते बॉन्डिंग मध्ये टेक पार्ट करत नाहीत. असे इलेक्ट्रॉन पेअर्स ज्या आउटर शेल मध्ये आहेत पण बॉन्डिंग मध्ये टेक पार्ट करत नाहीत त्यांना काय म्हणायचं? लोन पेअर्स. सो हॅलोजन मोर इलेक्ट्रोनेगेटिव है तो कौन सा चार्ज एक्वायर करेगा? नेगेटिव. कार्बन कौन सा चार्ज एक्वायर करेगा? पार्शियली पॉजिटिव. सो ये CX बॉन्ड कैसा है एक्चुअली? C-X बॉन्ड इज पोलार. कसा आहे हा बॉन्ड? पोलार. का बरं? ड्यू टू इलेक्ट्रो नेगेटिविटी डिफरन्स इन कार्बन अँड हॅलोजन. कार्बन अँड हॅलोजन हे जे दोन आहेत यांच्यामध्ये जो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स आहे कार्बन आणि हॅलोजन मध्ये, त्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स मुळे हॅलोजन जो मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे दॅट पुल्स इलेक्ट्रॉन पेअर ऑफ दिस बॉन्ड. या बॉन्डच्या इलेक्ट्रॉन पेअर मध्ये एक इलेक्ट्रॉन कार्बनचा एक हॅलोजनचा आहे. बट मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे? हॅलोजन. ही बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे कार्बनचा पण इलेक्ट्रॉन किंवा कार्बनच्याकडे असणारी इलेक्ट्रॉन डेन्सिटी पण हॅलोजन स्वतःकडे पुल करतो. म्हणून हॅलोजन वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि कार्बन कडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी हॅलोजन कडे शिफ्ट होते. म्हणून कार्बन वरती कुठला चार्ज? पार्शियल पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल असणारा बॉन्ड, एक मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम निगेटिव्ह पोल, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम निगेटिव्ह पोल, आणि जो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे किंवा लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह कार्बन सारखा त्याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला म्हणून तो पॉझिटिव्ह पोल. असे दोन सेपरेट पोल्स इथे एक्झिस्ट करतात म्हणून हा बॉन्ड कसा आहे? पोलार. हॅव यू गॉट दिस? येस ऑर नो गाइस?
हॅव यू गॉट दिस? हे सगळ्यांना कळालं का? मग हे इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिफरन्समुळे बॉन्ड पोलार आहे. पण आता मला सांगा, कार्बन जो आहे त्याचे किती बॉन्ड्स आहेत? हाऊ मेनी बॉन्ड्स ऑफ कार्बन अँड विच टाइप ऑफ कार्बन इज ओव्हर हिअर? आता क्वेश्चन इज इन दी aliphatic saturated alkyl halide carbon bonded to halogen has how many bonds, comma, which type of bonds, and what is the type of carbon atom bonded to halogen in alkyl halide. चलो, these are the questions of mine. ये मेरे क्वेश्चंस हैं. These are the questions of mine. हे माझे क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन काय विचारले मी तुम्हाला गाईज, की कार्बन हॅलोजन बॉन्ड जो आहे अल्काइल हॅलाइड मधला, त्यातला जो कार्बन कोणाला बॉन्डेड आहे? हॅलोजनला. त्या कार्बनचे किती बॉन्ड्स आहेत, कोणत्या टाईपचे बॉन्ड्स आहेत, आणि कार्बनची पण टाईप काय? 3 क्वेश्चन विचारले मी तुम्हाला. चला पटकन सांगा, देन वी कॅन मूव फर्दर. गाइस फटाफट बोलो, काय विचारलाय क्वेश्चन? जो कार्बन हॅलोजन बॉन्ड आहे एलिफॅटिक सॅच्युरेटेड अल्काइल हॅलाइड, एलिफॅटिक सॅच्युरेटेड अल्काइल हॅलाइड मधला जो कार्बन हॅलोजन बॉन्ड आहे, त्यातला हा जो कार्बन कोणाला बॉन्डेड आहे हॅलोजनला, त्याचे किती बॉन्ड्स आहेत? त्याचे किती बॉन्ड्स आहेत? या कार्बनचे किती बॉन्ड्स आहेत? या कार्बनचे किती बॉन्ड्स आहेत? कोणत्या टाईपचे बॉन्ड्स आहेत? आणि कार्बनची पण टाईप काय? हो, कोव्हॅलेंट बॉन्ड्स आहेत, ठीक आहे. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन, ओके. 4 बॉन्ड्स ऑफ कार्बन, कोव्हॅलेंट बॉन्ड्स आहेत, ठीक आहे. बट कोव्हॅलेंट बॉन्ड्स सिग्मा पण असू शकतात आणि पाय पण असू शकतात ना. सो व्हॉट आय वॉज एक्सपेक्टिंग, मी काय एक्सपेक्ट करत होतो आन्सर? 4 सिग्मा बॉन्ड्स. पहिल्या 2 क्वेश्चनचा आन्सर, हाऊ मेनी बॉन्ड्स? 4. कोणत्या टाईपचे? सिग्मा. सिग्मा कोव्हॅलेंटच आहे. आणि कार्बन कोणत्या टाईपचा? sp3 हायब्रिड कार्बन, sp3 हायब्रिड कार्बन. हे आन्सर मी एक्सपेक्ट करत होतो अबाउट दिस पर्टिक्युलर कार्बन. या कार्बनचे किती सिग्मा बॉन्ड्स आहेत? 4 सिग्मा बॉन्ड्स आहेत. 4. हाऊ मेनी बॉन्ड्स? 4. विच टाइप ऑफ बॉन्ड्स कार्बन फॉर्म्स? सिग्मा. एंड दिस कार्बन इज sp3 हाइब्रिडाइज्ड. सो एलिफॅटिक सॅच्युरेटेड अल्काइल हॅलाइड में, एलिफॅटिक सॅच्युरेटेड अल्काइल हॅलाइड मध्ये जो कार्बन हॅलोजनला बॉन्डेड आहे तो sp3 हायब्रिडाइजच असणार. त्याचे 4 बॉन्ड असणार आणि 4च्या 4 सिग्मा बॉन्ड असणार. हॅव यू गॉट द फॅक्ट? हे कळालं का सगळ्यांना? टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस, पटकन पुढे जायचंय. टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस, पटकन पुढे जायचंय. टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस, पटकन पुढे जायचंय. मग टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस गाइस. हो गया? सगळ्यांचा झाला का? रब करतो मग. ओके, हे रब करतो, पुढे जाऊयात. सो आता कार्बन जो असेल तो sp3 हायब्रिडाइज असणार आहे, सिग्मा बॉन्डच बनवणार आहे. म्हणजे कार्बन विषयी फिक्स झालं. आपण कार्बनचे पॅरामीटर्स फिक्स केले. काय फिक्स केले कार्बनचे पॅरामीटर? कार्बन इज गोइंग टू यूज sp3 हायब्रिडाइज ऑर्बिटल. बघा मी काय लिहितो आता. दिस इज यू हॅव टू वॉच आउट. बघा, therefore in aliphatic saturated alkyl halide
in aliphatic saturated alkyl halide, carbon bonded to halogen is going to be always, याच्यामध्ये going to be always काय sp3 hybridized, बरोबर. that is carbon uses sp3 hybrid orbitals to form sigma bonds with other carbon, comma, and hydrogen and halogen. दुसरा कार्बन असू देत, हायड्रोजन असू देत आणि हॅलोजन असू देत. पुन्हा बरोबर पण अल्काइल हॅलाइड मधला हा कार्बन जो हॅलोजनला बॉन्डेड असणार आहे, जो हॅलोजनला बॉन्डेड असणार आहे तो कार्बन दुसऱ्या कार्बन बरोबर, हायड्रोजन बरोबर किंवा हॅलोजन बरोबर पण sp3 हायब्रिड ऑर्बिटल यूज करूनच काय बनवणार, सिग्मा बॉन्ड बनवणार. ही फॅक्ट क्लिअर झाली सगळ्यांना. कार्बनचा हायड्रोजन काय असणार आहे sp3, बरोबर आहे का? बरोबर आहे का? yes or no? But depending upon halogen atom orbital bracket मध्ये p used by particular halogen, orbital p used by particular halogen to form bond with sp3 carbon will differ. काय बदलतील? p ऑर्बिटल जे हॅलोजन यूज करणार आहे पुन्हा बरोबर sp3 कार्बन बरोबर ते बदलतील. काय बदललं तर? हॅलोजन बदललं तर. मग बघा कुठले कुठले हॅलोजन कुठले कुठले ऑर्बिटल यूज करतात. लुक ॲट दिस, हॅलोजन आणि इकडे ऑर्बिटल used for overlap with CsP3. आता CsP3 चं मीनिंग काय? CsP3 चं मीनिंग काय? CsP3 चं मीनिंग sp3 कार्बन बरोबर हॅलोजन कुठले ऑर्बिटल यूज करणार आहे ते ऑर्बिटल. हॅलोजन वाईज ते ऑर्बिटल बदलतील. लुक ॲट दिस. ठीक आहे, थोडं व्यवस्थित करतो. Suppose fluorine, chlorine, bromine and iodine are the four halogens. Fluorine कडे एक अनपेड इलेक्ट्रॉन कुठे असतो माहितीये का? 2pz ऑर्बिटल मध्ये. So fluorine is going to use 2pz. Chlorine is going to use काय 3pz. Bromine is going to use 4pz. Iodine is going to use 5pz. So कार्बन sp3 हायब्रिड ऑर्बिटल वापरणार. त्याच्याबरोबर ओव्हरलॅप साठी फ्लोरीन कोणता वापरणार? 2pz. क्लोरीन कुठला वापरणार? 3pz. ब्रोमीन कुठला वापरणार? 4pz. आयोडीन कुठला वापरणार? 5pz. नोट, आता काय सांगतो बघा. नोट, ऍक्च्युअली sp3 hybrid orbitals of carbon are combination of 2s and 2p orbitals of carbon. sp3 हायब्रिड ऑर्बिटल जे कार्बन वापरतो ते कुणाचं कॉम्बिनेशन असतं? 2s आणि 2p. मुद्दामून सांगितलंय 2s आणि 2p. ज्यांचा क्वांटम नंबर काय? हॅव्हिंग प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2. having principal quantum number
2. हे 2s आणि 2p ऑर्बिटल जे मिक्स झाले ना, ज्यांच्या मिक्सिंग पासून sp3 हायड्रो ऑर्बिटल बनतात आणि ते कार्बन वापरतोय, त्या कार्बनचे sp3 हायड्रो ऑर्बिटलचा क्वांटम नंबर पण काय असणार आहे? जे 2s आणि 2p मिक्स होतात त्यांचा क्वांटम नंबर जो तोच sp3 चा क्वांटम नंबर काय 2. म्हणजे sp3 हायड्रो ऑर्बिटलचा क्वांटम नंबर किती आहे? 2. आणि हे हॅलोजन जे आहेत ना, हॅलोजन त्यांच्या pz ऑर्बिटलचे क्वांटम नंबर बघा. फ्लोरीनचा 2pz आहे, 3pz आहे, 4pz आहे, 5pz आहे. हॅव यू गॉट दिस? मग आता मला सांगा, कोणत्या हॅलोजनच्या pz ऑर्बिटलचा क्वांटम नंबर sp3 हायड्रो ऑर्बिटलच्या क्वांटम नंबर 2 बरोबर मॅच होतोय? काही कळतंय का? हे डिस्कशन समजतंय का प्रत्येकाला? हे डिस्कशन समजतंय का प्रत्येकाला? येस ऑर नो? फर्स्ट ऑफ ऑल लेट मी नो व्हाट इज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ sp3 हायड्रो ऑर्बिटल that are used by carbon. कार्बन जो हॅलोजनला बॉन्डेड आहे तो जे sp3 हायड्रो ऑर्बिटल वापरतो त्याचा क्वांटम नंबर कोणता आहे? येस 2. कारण का 2s आणि 2p यांच्यापासून sp3 बनलाय, मग 2s आणि 2p चा जो क्वांटम नंबर तोच sp3 चा असणार आहे. बरोबर आहे का? म्हणून sp3 हायड्रो ऑर्बिटलचा क्वांटम नंबर पण 2 आहे. त्याच्याबरोबर कोणाचा क्वांटम नंबर मॅच होतोय? 2pz, 3pz, 4pz, 5pz म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन की आयडीन? येस ऑर नो? पटकन सांगा. फ्लोरीनचा क्वांटम नंबर मॅच होतोय. ठीक आहे, मग इथपर्यंत कळालंय का? टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस फॅक्ट ऑल्सो. येस करेक्ट आहे, येस करेक्ट आहे. फ्लोरीन 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 करेक्ट आहे. एव्हरीवन इज नोईंग दिस नाउ. हा हे बेसिक आहे म्हणून याच्यावरती स्ट्रेस देण्याचं कारण हे थोडं बेसिक आहे, खूप बेसिक आहे. झालं काय? टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. Take the screenshot of this. Okay. So I will rub this, huh? So now, what you guys know? You know that with increase in size of halogen from fluorine to iodine, principal quantum number used by fluorine to iodine. प्रिन्सिपल क्वांटम नंबर यूज्ड बाय फ्लोरीन टू आयडीन म्हणजे हॅलोजनने यूज केला प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर ऑफ म्हणतो ऑफ pz ऑर्बिटल यूज्ड बाय हॅलोजनच लिहितो डायरेक्टली टू ओव्हरलॅप with 2sp3 hybrid orbitals of carbon changes. Therefore, with 2sp3 hybrid orbital 2pz orbital of fluorine containing unpaired electron overlaps effectively. Therefore, CF bond is stronger. का? 2pz ऑर्बिटल जे फ्लोरीन वापरतो त्याचा क्वांटम नंबर आणि sp3 हायड्रो ऑर्बिटलचा क्वांटम नंबर काय? सेम. म्हणजे एनर्जी काय दोघांची एनर्जी सेम आहे. sp3 हायड्रो ऑर्बिटल ऑफ कार्बन आणि 2pz ऑर्बिटल ऑफ फ्लोरीन यांची एनर्जी सेम असल्यामुळे ओव्हरलॅप कसा होईल दोन ऑर्बिटलचा? कार्बनचा sp3 आणि फ्लोरीनचा 2pz यांचा ओव्हरलॅप कसा होईल?
इफेक्टिव्ह आणि कार्बन फ्लोरीन बॉन्ड कसा असेल स्ट्रॉंगर. हॅव यू गॉट दिस? हे कळालंय का प्रत्येकाला? येस और नो? फटाफट बोलो. CF बॉन्ड कसा असेल स्ट्रॉंगर. येस और नो? येस और नो? हे कळालं का प्रत्येकाला? मग बघा, विथ increase in principal quantum number of pz orbital from 2pz to 2pz कोणाचं फ्लोरीन टू 5pz कोणाचं आयोडीन. Extent of overlap between 2sp3 hybrid 2sp3 hybrid orbitals orbitals of carbon and pz orbitals of halogen decreases. म्हणजे कोणामधला ओव्हरलॅप कमी होईल जसं प्रिन्सिपल क्वांटम नंबर pz ऑर्बिटलचा वाढत जाईल फ्लोरीन टू आयोडीन. ओव्हरलॅप बिटवीन sp3 हायड्रो ऑर्बिटल ऑफ कार्बन अँड pz ऑर्बिटल्स ऑफ हॅलोजन कमी कमी होत जाईल आणि बॉन्ड पण काय होत जाईल. Therefore, CX bond becomes weaker as per order. CF2 CCl2 CBr2 CI. येस और नो? बॉन्ड स्ट्रेंथ कार्बन फ्लोरीन बॉन्ड पासून कमी कमी होत जाईल आणि CI बॉन्ड काय असेल वीकेस्ट. का? फ्लोरीनच्या pz ऑर्बिटलचा क्वांटम नंबर 2 कार्बनचा पण sp3 ऑर्बिटलचा क्वांटम नंबर 2 दोघांच्या मध्ये ओव्हरलॅप कार्बन आणि फ्लोरीनच्या ऑर्बिटल मध्ये ओव्हरलॅपचा एक्सटेंट किंवा ओव्हरलॅपिंगचं प्रमाण जास्त बॉन्ड स्ट्रॉंगर. कारण ओव्हरलॅपिंगचं प्रमाण जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉन पेअर कार्बन आणि फ्लोरीन दोघांच्या न्यूक्लियसच्या जवळ असेल आणि दोघांच्या न्यूक्लियसचं स्ट्रॉंग अट्रॅक्शन असल्यामुळे ती इलेक्ट्रॉन पेअर स्ट्रॉंगली येत असेल कुठे CF बॉन्ड मध्ये. म्हणून हा बॉन्ड स्ट्रॉंगर. हळूहळू क्वांटम नंबर वाढला फ्लोरीन ब्रोमीन आयोडीन यांच्या pz ऑर्बिटल याचा 3 याचा 4 याचा 5pz ओव्हरलॅपिंगचं प्रमाण कमी कमी होत जाईल. इलेक्ट्रॉन पेअर जे आहे CCl CBr आणि CI च्या मधली या इलेक्ट्रॉन पेअर वरती अट्रॅक्शन दोघांच्या न्यूक्लियसचं कमी कमी होत जाईल आणि अट्रॅक्शन कमी झालं तर बॉन्ड इलेक्ट्रॉन पेअर बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर वरती अट्रॅक्शन कमी बॉन्ड कसा होत जाईल वीक. सो CF2 CI बॉन्ड काय होत जातो वीक. हॅव यू गॉट दिस? येस और नो? हॅव यू गॉट दिस? बॉन्ड कसा वीक होत जातो? येस और नो? सो स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड कुठला आहे? सो विच इज द स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड? विच कार्बन हॅलोजन बॉन्ड इज स्ट्रॉंगेस्ट? CF. Correct. And which is weakest? Yes, correct. संकेत, सुप्रिया, शिवानी, अनिकेश, वैष्णवी करेक्ट है. CI वीकेस्ट. करेक्ट. CI का वीकेस्ट. सो अब क्वेश्चन ये है, माझा क्वेश्चन आहे का आता? क्वेश्चन आहे का? Which halide will be more reactive then? Which halide will be more reactive? Which halide out of these will be more reactive? Which halide will be more reactive? CI. Why? Bond weak है. I को CI बॉन्ड को ब्रेक करके I को इजीली निकाला जा सकता है. उसकी जगह पे कोई दूसरा ग्रुप या एटम रिप्लेस किया जा सकता है. सो रिएक्टिविटी ऑर्डर बॉन्ड स्ट्रेंथ के ऑर्डर के अपोजिट होगी. सो इसका एक स्क्रीनशॉट कर लो. बॉन्ड स्ट्रेंथ की ऑर्डर लिखता हूं, फिर उसके अपोजिट रिएक्टिविटी ऑर्डर लिखता हूं. ये हमारा डिस्कशन खत्म हो गया. यहाँ पे इथे आपलं डिस्कशन संपेल.
बॉन्ड स्ट्रेंथची ऑर्डर हीच आहे, याच्या अपोजिट रिएक्टिव्हिटीची ऑर्डर लिहितो. चला घ्या स्क्रीनशॉट पटकन, चला घ्या स्क्रीनशॉट पटकन गाइस, टेक द स्क्रीनशॉट. गाइस डू टेक द स्क्रीनशॉट. झालं का स्क्रीनशॉट? रब करू का? अरे कशाला वेळ घालवताय, माईक ऑन करून वगैरे, प्लीज नका करू. झालं का सगळ्यांचं? ठीक आहे. सो ऑर्डर ऑफ C-X बॉन्ड C-X bond strength, order of C-X bond strength. CF strongest, CCl थोड़ा वीक, CBr अजून वीक आणि CI वीकेस्ट. म्हणजे हा बॉन्ड कसा आहे? स्ट्रॉंग, हा वीकेस्ट. देयरफॉर reactivity order of alkyl halides towards either elimination and or substitution. elimination आणि सबस्टिट्यूशनच होईल, कारण ऍडिशन करायला डबल बॉन्ड नाही, अनसॅच्युरेटेड नाही, हे सॅच्युरेटेड आहेत ना, मग ऍडिशन नाही होणार. सॅच्युरेटेड मध्ये ऍडिशन जनरली डिफिकल्ट आहे. इथे कोणत्या दोन टाइपचे रिएक्शन दाखवतील अल्काइल हॅलाइड? आयदर इलिमिनेशन दाखवतील किंवा सबस्टिट्यूशन दाखवतील. येस और नो? सो ऑर्डर ऑफ रिएक्टिविटी क्या होगी? ऑर्डर ऑफ रिएक्टिविटी क्या होगी गाइस? CI CBr CCl CF, that is alkyl iodides, alkyl bromides, alkyl chloride, alkyl fluoride. हा काय? मोस्ट रिएक्टिव्ह, इथे लिहितो वाटलं तर. मोस्ट रिएक्टिव्ह हा काय? लीस्ट reactive. Have you got the order, guys? Yes or no? Have you got the order? Fluoride least reactive, most reactive कौन? Alkyl iodides. Have you got the order, guys? Yes or no? So got the order. हे कळालं का प्रत्येकाला? Yes or no? पटापट सांगा, हे कळालं का? Yes. So now we can study what? Methods of preparations of alkyl halide. Shall I start with methods of preparation of alkyl halide? Shall I start with methods of preparation of alkyl halide? तो चलो स्टार्ट करते हैं. Most awaited topic of our first lesson, preparations of alkyl halides. सबसे पहले
and सबसे important method. Shall I tell you which method is most widely used? Widely used method कोणती आहे? Most widely used method from alcohols. Most widely used method. कसं करणार? जनरल रिएक्शन लिहू. Who can tell me the general formula of alcohol? मग मी जनरल रिएक्शन लिहू शकतो. मग जनरल रिएक्शन वरनं थिंक करत 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 आपण पुढे जाऊयात. रिएक्शन व्यवस्थित समजावून सांगतो मग रिमेनिंग टाइम मध्ये. आणि ही एकच रिएक्शन जरी आज झाली तरी इनफ आहे, कारण हीच तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर करून देईल. पटकन सांगा. चला गाईज, पटपट सांगा. येस गाईज, फटाफट. यू हॅव टू टेल मी जनरल फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल. काय बनवायचंय तुम्हाला माहिती आहे. यू हॅव टू प्रिपेअर RI या RX कहेंगे. यू हैव टू प्रिपेयर RX. बाय प्रोडक्ट जो भी बनेगा बनेगा. अल्काइल हैलाइड. दिस इज द इंटेंडेड प्रोडक्ट. हा प्रोडक्ट इंटेंडेड. येस, ROH इज द जनरल फॉर्म्युला. करेक्ट. डॅश OH ROH. येस. आरती अगोदर ज्यांनी कमेंट टाकली, अनिकेत, सुप्रिया, वैष्णवी, संकेत, प्राजक्ता, आदिती, यू गाइज आर करेक्ट. Everyone is correct. So starting compound is this one, ROH. याचा सगळ्यात जास्त यूज करतात ना लोक आजकाल. हात धुवायला करतात. याच्या अगोदर कशाला करत होते सगळ्यांना माहिती. कोविड आल्यापासून आपण हात धुण्यासाठी जास्त वापर करतो याचा, सॅनिटाईज, बरोबर ना. याच्या अगोदर कशासाठी करत होते सगळ्यांना माहिती आहे. आय नीड नॉट टू टेल. मी सांगायची गरज नाही. मोस्ट लव्ड कंपाऊंड आहे. ह्युमन बिंग सगळ्यात जास्त प्रेम करतो याच्यावरती. त्यात माणसं तर खूप जास्त प्रेम करतात याच्यावर. येस ऑर नो? सो दिस इज व्हॉट इज आवडता कंपाऊंड तुमच्या सगळ्यांचा. कोणता रे? करेक्ट. याच्यापासून बनवायचे. काय बनवायचे? अल्काइल हॅलाइड. सो व्हॉट वी नीड टू डू? सुपरफिशियली सांगा ना, बघून सांगा की काय करावं लागेल. याच्याकडे बघून सांगा बरं काय करावं लागेल. काय केलं की ROH चा RX होईल? जनरल सांगा फक्त. रिएक्शन कशी होते का नाही विचारलं. एक जनरल तुमच्या डोक्यात हे फॉर्म्युलीज बघून काय वाटतं की ROH पासून RX कसं बनवायला पाहिजे. व्हॉट वी नीड टू डू. काय केलंय फक्त या रिएक्शन मध्ये, काय केलं असेल तेव्हा ROH चा RX झाला. बघून सांगा एकदा, मग मी सांगतो कसं करायचं. चला सांगा बघून, पटपट सांगा. कोण कोण आहे? दिशा इज देअर, वैष्णवी, ट्विंकल, स्वाती, सुरोमयी बोलतच नाही, सुप्रिया, श्रेया. बाय रिव्हिंग OH ग्रुप. ओके. गौरी. येस गौरी. येस तर येस, मी पण टाकतो येस. मग तुम्ही येस म्हणताय तर मी पण येस म्हणतो. येस. ओके, सांगा काय रे गौरी. येस मीन्स व्हॉट? बाकीचे पण सांगा गाइस. श्रेया, डू स्पीक अप समथिंग. वैष्णवी, दोन्ही वैष्णवी, शिवानी, संकेत, साक्षी, पूर्वा, प्रणाली, प्राजक्ता, निकिता, गौरी, अपूर्व, अंकिता, अनिकेश, आदिती. गाइस फटाफट बोलो. बाय रिमूविंग OH ग्रुप. ओके, सो बाय रिमूविंग OH ग्रुप, so what kind of reagent you need? So you told me that by removing dash OH group, but let me know, this is the only thing we have to do or something else we need to do? फक्त OH च काढायचा का? फक्त OH काढून चालेल का? तुम्ही सगळ्यांनी सांगितलं रिमूव्ह OH काढून टाकला. फक्त OH काढून RX बनेल का रे? फक्त OH काढून RX बनेल का? फक्त OH च काढायचा का? एवढी स्टेप करावं लागेल का? गाइस फटाफट बोलो यार. फक्त OH च काढावं लागेल का? समथिंग एल्स नीड्स टू बी डन. अजून काहीतरी करावं लागेल. मग OH ग्रुप रिमूव्ह करायचा आणि X ऍड करायचा. मग दोन्ही एकदम सांगा ना.
OH रिमूव्ह करायचा आणि X ऍड करायचा. याच्या इन्स्टिट्यूट एका सेंटेन्स मध्ये सांगू शकता ना, बाय रिमूव्हिंग OH ग्रुप अँड असं म्हणू शकता ना, सबस्टिट्यूटिंग डॅश X instead of dash OH. येस और नो? हे करेक्ट लिहिलंय का मी? तुम्ही एवढं सगळं सांगत बसले की OH काढा, X टाका, याच्याऐवजी OH ग्रुप काढायचा, इट इज ओके, बट OH च्या ठिकाणी काय काढायचं? OH च्या ठिकाणी काय इन्स्टेड ऑफ OH काय X सबस्टिट्यूट करायचं. सो दिस इज द बेटर वे, सबस्टिट्यूटिंग X instead of OH. दिस इज द बेटर वे टू टेल. येस और नो? हे बेटर ना असं सांगणं की OH काढा आणि X ऍड करा असं सांगण्याच्या ऐवजी काय सांगायचं? सबस्टिट्यूटिंग X instead of OH. येस और नो? हे जे मी लिहिलंय, दिस इज बेटर और नॉट? डू यू एग्री विथ दिस और नॉट? असं म्हणणं अजून इझी आहे ना. सबस्टिट्यूटिंग X instead of OH म्हणजे OH च्या ऐवजी X जर सबस्टिट्यूट केला तर काम होऊन जाईल. सो how to tell about this reaction? What they have done in this reaction? They have substituted OH group and OH group की जगह पे क्या पुटअप किया? OH च्या ऐवजी काय instead of OH group काय substitute केलं? X. And this is what they have done. So you got the idea how to convert ROH alcohol into R-X alkyl halide by substituting halogen instead of OH. This is what they have done. Then how to do this? कसं करायचं मग? तुम्ही म्हणाले सबस्टिट्यूट करायचा X कोणाच्या ऐवजी? OH च्या ऐवजी. कसा करणार सबस्टिट्यूट? काहीतरी घ्यावं लागेल ना, काहीतरी घ्यावं लागेल ना, काहीतरी घ्यावं लागेल म्हणजे काय पाहिजे? काहीतरी घ्यावं लागेल म्हणजे काय पाहिजे? यू नीड व्हॉट? यू नीड व्हॉट? क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय लिहिलं बघा. यू नीड व्हॉट? रिएजेंट यू नीड ना. येस और नो? सो थिंक अबाउट द रिएजेंट. ऐसा रिएजेंट ढूंढो कि जो OH की जगह पे X ला सके, OH की जगह पे X ला सके. असा रिएजेंट शोधा जो OH च्या ऐवजी X आणू शकेल. म्हणजे असा रिएजेंट पाहिजे की जो OH रिमूव्ह करेल आणि त्याच्याऐवजी X सबस्टिट्यूट करेल. एनी आयडिया यू गाइज आर हॅव्हिंग? इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? येस और नो गाइज? हॅव यू गॉट दिस? इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. मग आता याच्यावरती आपण खूप चर्चा करू, तुमचे सगळे गोष्टी क्लिअर होतील याच्यामध्ये. इथपर्यंत कळालं ना सगळ्यांना? आता चला पटकन स्क्रीनशॉट घ्या याचा. आता इथून पुढे बेस्ट चर्चा होईल. येस अनिकेश, बरोबर. चला घ्या स्क्रीनशॉट. एकदा स्क्रीनशॉट घ्या मग पुढे जाऊ. घ्या स्क्रीनशॉट पटकन. वी आर हॅव्हिंग 10 मिनिट्स लेफ्ट. त्या 10 मिनिटात आपण डिस्कशन करूया. त्या 10 मिनिटात आपण डिस्कशन करूयात. डोंट वरी. घेतला का स्क्रीनशॉट गाइस? आय एम टॉकिंग टू यू. H. अरे आय एम आस्किंग यू, you have taken screenshot or not? Yes, screenshot घेतला. So again look at this particular thing. Okay ठीक आहे, घेतला. आता मला कळालं घेतलंय म्हणून. So from alcohol we have to prepare alkyl halide and this is most widely used method to prepare alkyl halide. कोणती मोस्ट वाइडली यूज मेथड आहे अल्काइल हॅलाइड बनवायची? फ्रॉम अल्कोहोल. मग जनरल रिएक्शन मी तुमच्या समोर लिहिली. अल्कोहोल RH, दिस ROH, दिस इज द फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल यू हॅव टोल्ड मी. अँड ROH पासून काय बनवायचा? R-X अल्काइल हॅलाइड, बरोबर. सो यू सेड मी के बाय रिमूव्हिंग OH ग्रुप अँड इन्स्टेड ऑफ OH ग्रुपच्या ऐवजी -X हॅलोजन काय करायचा? सबस्टिट्यूट करायचा. आणि हे जर करता आलं तर ROH चं RX बनेल. येस और नो? दिस इज व्हाट वी हॅव डिस्कस्ड अप टिल नाउ. Next question is how to substitute halogen atom instead of OH. Reagent is needed and I have asked कि कौन सा reagent ऐसा है जो ROH का OH निकाल के उसकी जगह पे X लाके ROH अल्कोहल का RX यानी कि अल्काइल हॅलाइड में कन्वर्जन कर सकता है. म्हणजे मी तुम्हाला विचारलं की असा रिएजंट कुठला आहे जो ROH च्या OH ग्रुपला रिमूव्ह करून त्याच्याऐवजी हॅलोजन ऍटम सबस्टिट्यूट करेल आणि ROH म्हणजे अल्कोहलचं, RX म्हणजे अल्काइल हॅलाइड मध्ये कन्वर्जन करेल. तुम्ही मला रिएजंट सांगताय. आता सांगा चला. एका जणांनी सांगितलाय रिएजंट. हा पार्ट पुसतो मी आता. एकाने मला रिएजंट सांगितलाय.
एकाने मला रिएजंट सांगितलाय, मग आता आपण रिएजंट कडे जाऊया. सो R-OH प्लस क्वेश्चन मार्क की जगह पे है रिएजेंट एंड इट इज गिविंग अस R-X प्लस बाय प्रोडक्ट क्या है पता नहीं, अल्काइल हैलाइड एंड अल्कोहल. सो क्वेश्चन इज टू कैरी आउट this conversion of R-OH into R-X dash OH must be substituted by dash X. Therefore, such a reagent which can substitute dash OH by dash X is needed. बरोबर का? Is needed. Yes or no? Whatever I have written is correct or not? Whatever I have written is correct or not? Let me know first. हे जे मी लिहिलंय हे कन्वर्जन करायचंय, OH आणि OH च्या ऐवजी X रिप्लेस करायचंय आणि ROH चा RX करायचंय. त्यासाठी OH ग्रुप सबस्टिट्यूट केला गेला पाहिजे आणि OH च्या ऐवजी X आणला पाहिजे. मग असा रिएजंट गरजेचा आहे. येस और नो? हे करेक्ट आहे. सो रिएजंट यू टोल्ड मी, रिएजंट is HX. Reagent is HX. Okay. Why HX? What this HX can actually do? Why reagent H-X म्हणजेच काय? You can say hydrogen halide is useful. Is my question. क्वेश्चन काय? HX का युजफुल आहे. क्वेश्चन काय? HX का युजफुल आहे. कोणी सांगेल का? हा HBr म्हणजे HX चा टाइप आहे. प्रणाली करेक्ट आहे. HBr म्हणजेच HX चा टाइप आहे. HBr म्हणजे HX चा टाइप आहे. हायड्रोजन फ्लोराइड सोडून आपण बाकीचे सगळे रिएजंट घेतो. HBr, HCl, HI सगळे घेतो. चला सांगा मला HX का युजफुल आहे. ऍक्च्युअल हा HX काय करत असला पाहिजे? ठीक आहे, मला सांगा. तुम्हाला OH ग्रुप काढायचा आहे ना? R-OH प्लस जो भी रिएजेंट है तो कन्वर्ट काय करायला पाहिजे? हा OH ग्रुप must be removed if C-OH bond of अल्कोहोल ब्रेक्स. जर C-OH बॉन्ड ब्रेक झाला आणि OH निघून गेला, C-OH बॉन्ड कोणाचा? अल्कोहोल मधला R ग्रुप म्हणजेच काय? R ग्रुपचा कार्बन बॉन्डेड आहे ना OH ला, त्या कार्बनचा R ग्रुपच्या कार्बनचा OH बरोबरचा बॉन्ड म्हणजे COH बॉन्ड ब्रेक झाला तर इलेक्ट्रॉन पेअर, या बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर कोणाकडे जाईल? या बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर कोणाकडे जाईल जर असं झालं तर? या बॉन्डची ही इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ती कोणाकडे जाईल? ही जी इलेक्ट्रॉन पेअर दाखवली मी, थांबा अजून मोठं दाखवलं. ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती कोणाकडे जाईल? OH. सो ब्रेक्स कॉमा काय बाहेर पडायला पाहिजे? OH मायनस आयन शुड लीव. बरोबर आहे का? OH की OH मायनस? OH ग्रुप बाहेर पडेल की OH मायनस बाहेर पडेल? इलेक्ट्रॉन पेअर आली ना, म्हणजे कार्बनचा पण इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे आला. स्वतःचा तर आहेच बॉन्डच्या इलेक्ट्रॉन पेअर मध्ये, कार्बनचा पण आला म्हणजे कोण बाहेर पडेल? OH की OH मायनस? हु इज गोइंग टू गेट आउट?
OH minus is going to get out. Yes or no? Correct? So next question of mine is, माझा पुढचा क्वेश्चन आहे का, is this OH minus is willing to go? हा OH minus ला जायची इच्छा आहे का बाहेर? जर हा OH minus गुड लिव्हिंग ग्रुप असेल, हा काय OH minus LG म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंपनी, टीव्ही वगैरे बनवणारी, इंटरॅक्टिव्ह पॅनल बनवणारी, तिचं नाव नाही सांगते, लाईफ इज गुड नाही. एलजीचं मिनिंग काय, कोण सांगेल? एलजी लाईफ इज गुड नाही. आय एम नॉट अ ब्रँड अँबॅसेडर ऑफ एलजी. इथे एलजी लिहायला का मी एलजीचा ब्रँड अँबॅसेडर नाही. व्हॉट डू मीन बाय एलजी? येस, करेक्ट, लिव्हिंग ग्रुप. सो लिव्हिंग ग्रुप कोण आहे? OH, विच इज गोइंग आउट इन द फॉर्म ऑफ OH मायनस. हा OH ग्रुप लिव्हिंग ग्रुप आहे, पण तो बाहेर कसा जातोय? OH मायनसच्या फॉर्म मध्ये. मग हा जो बाहेर जाणारा OH ग्रुप आहे, खरंच बॉन्ड ब्रेक होऊन OH मायनस बाहेर जाईल का? इज इट अ गुड लिव्हिंग ग्रुप? हा जर गुड लिव्हिंग ग्रुप असेल OH मायनस, तर तो बाहेर जाईल. बट लेट मी नो, OH मायनस गुड लिव्हिंग ग्रुप आहे का? मग इथपर्यंत कळालं का? इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? स्क्रीनशॉट घ्या याचा पटकन, किंवा काय करा, फोटो घेऊन टाका पटकन, 2 डिव्हाइस वापरत असतील तर घ्या स्क्रीनशॉट पटकन. चला मग मी याच्याविषयी सांगतो, आणि मग नेमकं आपल्याला HX चा फायदा काय होतो वापरण्याचा तेही सांगतो. घेतला का स्क्रीनशॉट? पटकन सांगा. रब करू का आता हे? घेतला का स्क्रीनशॉट सगळ्यांनी? रब करू का हे? मग आता मीटिंग लिव्ह करू नका कोणी, एक 10 मिनिटं 5 मिनिटं थांबा. 5 मिनिटात आपला हा टॉपिक संपणार आहे. घाई नका करू, फक्त 5 मिनिटं थांबा. OH minus is काय लिहिलंय मी? बॅड लिव्हिंग ग्रुप. Therefore it doesn't leave easily. Therefore that COH bond breaking is डिफिकल्ट. काय करावं लागेल? हा OH ग्रुप गुड लिव्हिंग ग्रुप नाहीये. OH ग्रुप काय नाहीये? गुड लिव्हिंग ग्रुप नाहीये. व्हॉट आय टोल्ड यू, OH ग्रुप इज नॉट गुड लिव्हिंग ग्रुप. गुड लिव्हिंग ग्रुपच्या काही प्रॉपर्टीज असतात, तुम्हाला इतक्या वेळात माहिती असायला पाहिजे होता. न्यूट्रल असेल जो मॉलिक्युल आहे बाहेर जाणारा, न्यूट्रल असेल, त्याच्यावरती चार्ज नसेल, आणि त्याचं ऑक्टेट कंप्लीट असेल इच अँड एव्हरी ऍटमचं, तर तो गुड लिव्हिंग ग्रुप असतो. कोणाला तरी सांगितलं मी की लिव्ह नका करू तरी चालले. गाइज वेट फॉर 5 मिनिट्स यार. गुड लिव्हिंग ग्रुप कसा असतो? each and every atom in that living group or ion or molecule must have complete octet. जनरली आयनिक नसायला पाहिजे. आयनिक जर असेल तर तो निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह चार्ज होल्ड करण्याची त्याची ऍबिलिटी असली पाहिजे. OH मायनसचा ऑक्सिजनची इलेक्ट्रॉनिटी आहे, पण खूप जास्त नाहीये. पुन्हा एवढी क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन एवढी की हा निगेटिव्ह चार्ज म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन पेअर इट कॅन होल्ड इझिली. सो दॅट OH मायनस इज बॅड लिव्हिंग ग्रुप. ऑक्टेट जरी कम्प्लीट आहे ऑक्सिजनचा आणि हायड्रोजनचं डुप्लेट, पण चार्ज आहे and it makes it unstable, so it is a bad living group. It is a in general bad living group. कोण? OH मायनस. मग COH बॉन्ड पटकन ब्रेक होऊन OH मायनस बाहेर पडणार नाही, आणि असं झालं नाही तर रिएक्शन
इज डिफिकल्ट. मग काय करावं लागेल? therefore first of all dash OH group must be converted to good living group. This is the task. काय करावं लागेल? डॅश OH ग्रुपला गुड लिव्हिंग ग्रुप मध्ये कन्वर्जन करावं लागेल. सो लेट मी नो this dash OH is good living group in the form of good living group in the form of water, or is it a good living group in the form of OH minus? dash OH group ला वॉटरच्या फॉर्म मध्ये रिमूव्ह करायला पाहिजे की OH मायनसच्या फॉर्म मध्ये? दिस इज गुड लिव्हिंग ग्रुप. This is good living group if we convert OH into water, or this is good living group if we convert OH into OH minus. Who is good living group? Yes, this is good living group form of dash OH. हा good living group form आहे कुणाचा? dash OH चा. So we need to convert OH group into water. आपल्याला काय करावं लागेल? dash OH group ला वॉटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल, which is good living group form. Which is good living group form. Therefore, dash OH group of alcohol needs to be converted into water. Water कसा आहे? Water कसा आहे? Good living group than OH minus. Why water is good living group than OH minus? वॉटरच्या ऑक्सिजन वरती चार्ज आहे का? नाहीये. ऑक्टेट कंप्लीट आहे ना ऑक्सिजनचं, आणि 2 हायड्रोजनचं पण डुप्लेट, 2 हायड्रोजनचं डुप्लेट, ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट आहे, आणि म्हणून हा स्टेबल आहे. आणि हा कसा आहे? गुड लिव्हिंग ग्रुप. कोणापेक्षा? OH मायनस पेक्षा. म्हणून हा बॉन्ड ब्रेक करून OH मायनस रिमूव्ह करणं डिफिकल्ट आहे. म्हणून या OH ग्रुपला कशात कन्वर्ट करावं लागेल? वॉटर मध्ये. आणि वॉटर मध्ये जर OH ग्रुपला कन्वर्ट करायचं, व्हॉट वी नीड टू प्रोव्हाइड टू OH ग्रुप, OH ग्रुपला काय द्यावं लागेल? OH ग्रुपला काय द्यावं लागेल? हायड्रोजन प्रोव्हाइड करावं लागतील ना. OH ग्रुपला काय प्रोव्हाइड करावं लागतील? हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H प्लस. म्हणजे असा रिएजंट पाहिजे. इथपर्यंत कळालं का? टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. हा बरोबर, सुप्रिया करेक्ट आहे. टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. घेतला का स्क्रीनशॉट? पटकन सांगा, मग पुढचं लिहितो. श्रेया घेतला का? येस. रब करू का हा पार्ट? मग आता हा ठेवतो, इकडचा ठेवतो. थोडंच लिहायचंय, 2 मिनिटाचं काम आहे. Therefore, to convert dash OH group into good living group H2O, dash OH of alcohol must be supplied H plus द्यावे लागतील. and therefore H dash X, which can provide H plus to convert dash OH into good living group water, and also X minus कोणता? HX, जो काय देऊ शकतो? HX, which can provide H plus also to convert OH into water, and also X minus is काय? suitable reagent. Yes or no? कळालं का कोण सुटेबल रिएजंट आहे? HX सुटेबल काय? HX OH चं वॉटर मध्ये कन्वर्जन करण्यासाठी लागणारा H प्लस पण प्रोव्हाइड करतो. OH चं वॉटर मध्ये कन्वर्जन झालं, वॉटर निघून जाईल, R वरती प्लस चार्ज येईल, आणि त्या R प्लस ला जो कार्बोकॅटायन बनणार आहे, OH चं वॉटर झालं,
निघून गेलं, आर वरती प्लस चार्ज आला, आर प्लस जो कार्बोकॅटन वगैरे बनणार आहे त्याला एक्स मायनस कोण सप्लाय करेल, एच एक्स. किंवा वॉटर OH चं वॉटर झालं, एक्स मायनस बॅक साइडने अटॅक करेल आणि हा जो OH वॉटर मध्ये कन्वर्ट झालाय तो निघून जाईल आणि तरी आर एक्स बनेल. म्हणजे एच प्लस पण सप्लाय करतो आणि एक्स मायनस पण रिक्वायर्ड सप्लाय करतो कोण, एच एक्स. सो एच एक्स इज द गुड रिएजंट. हॅव यू गॉट दिस? हे कळालं का प्रत्येकाला? येस ऑर नो गाईज? हॅव यू गॉट दिस? Have you got this, guys? Yes or no? So take the screenshot of this part only. Take the screenshot of this part only. आराम कर दो. ठीक है? Take the screenshot. So this is enough for today's session. Enough for today's session, guys. हे कळालं का प्रत्येकाला? इथपर्यंत सगळ्यांना कळालं ना? सो दिस इज इनफ फॉर टुडेज सेशन. मग उद्या काही रिएक्शन बघू नेमकं कसं ROH चं वॉटर होतं आणि RX बनतो. दोन वेनी रिएक्शन होणार, सबस्टिट्यूशनच होणार, बट दोन वेज आहेत सबस्टिट्यूशन होण्याचे. यू नो दोज टू टाइप्स ऑफ सबस्टिट्यूशन रिएक्शन, SN1, SN2. अँड दिस रिएक्शन डिपेंडिंग अपॉन टाइप ऑफ अल्कोहोल, अल्कोहोल कोणता आहे त्याच्या बेसिसवरती अल्कोहोलचं RX मध्ये कन्व्हर्जन बाय युझिंग HX दोन प्रकारे होऊ शकतं, SN1 किंवा SN2. मग SN1 काय SN2 काय पुढे बघायचंच आहे, तरी पण मी ह्याच रिएक्शन मध्ये उद्याच्या लेक्चरला थोडी आयडिया देईन. हॅव यू गॉट दिस? दिस इज इनफ. चलो बाय गाईज, देन बाय. दिस इज इनफ फॉर टुडे. आजचं सेशन इथेच थांबू. बाय गाईज. हाँ थँक्यू ट्विंकल, थँक्यू, थँक्यू आदिती.